नमस्कार, आज आपण करणार आहोत सुरमई फ्राय। त्यासाठी मी सुरमई घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण मॅरिनेट करूया। तर मॅरिनेट करण्यासाठी लिंबू, मीठ आणि हळद हे सुरमईला आपण लावून घेऊया। एक 10-15 मिनिटं तरी हे लावून बाजूला ठेवायचं। सुरमई करायला खूप सोपी आहे। आता फ्राय करण्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही त्याऐवजी बारीक रवा घेऊ शकता। त्याच्यामध्ये मीठ, लाल तिखट मिक्स करायचं। तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचं, कमी जास्त करू शकता। थोडासा गरम मसाला घालू शकता। आता एका पॅनमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता हे पीठ आपण वरून लावायचं सुरमईला। दोन्ही साइडनी व्यवस्थित कोटिंग करायचं। व्यवस्थित पीठ लावल्यानंतर म्हणजे ते तेलामध्ये पडत नाही, जास्त तेलामध्ये तेल आपलं खराब होत नाही। आता हे बघा, गॅस हळू ठेवायचा आणि सुरमई आपण फ्राय करून घेऊया। दोन्ही साइडनी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची आपण। गॅस एकदम हळूच ठेवायचा, गॅस फास्ट ठेवायचा नाही, नाहीतर काय होतं, आतून कच्ची राहील आणि वरूनच फक्त भाजली जाईल। तर बघा, हे सुरमई आपली भाजून झालेली आहे, तर मी काढून घेतलेली आहे। आता आपण सर्व करूया। तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा। आवडली असल्यास सबस्क्राईब करा। धन्यवाद।